यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तम आहुः पंडितं बुधाः। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः बुधाः तम ज्ञानाग्निदग्धकर्माणं पंडितम आहुः। या प्रस्तुत चौथ्या अध्यायामध्ये प्रस्तुत प्रकरणामध्ये ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगणं सुरू आहे। पाठीमागे भगवंताने प्रतिज्ञा केली होती की कर्म म्हणजे काय, त्या कर्माचं जे तत्व आहे ते मी तुला सांगेन। की जे कर्म कळलं असता, कर्माचं यथार्थ तत्व समजलं असता, या अशुभ संसारातून तू मुक्त होशील, असं जे कर्म आहे तेच मी तुला सांगेन, अशी जी भगवंताची प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा भगवान परमात्मा या ज्ञानी महापुरुषांच्या लक्षणाच्या वर्णनातून पूर्ण करत आहेत। म्हणजे खरं कर्म पाहणं कसं, कर्म कशाला म्हणावं, कर्माचं तत्व काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर ज्ञानी पुरुष कशाला कर्म म्हणतात, कशाला अकर्म म्हणतात हे कळून घेणं गरजेचं आहे। ज्ञानी पुरुषांचा, महापुरुषांचा जो अनुभव आहे, त्यांची जी लक्षणं आहेत तीच साधकाची साधनं असतात। सिद्धस्य लक्षणानि यानि तानि एव साधकस्य साधनानि भवन्ति। म्हणून ती साधकालाही कर्म म्हणजे काय, कर्माचा कसा विचार करावा हा समजून घ्यायचा असेल तर ज्ञानी पुरुषाच्या कर्माविषयीचा निश्चय काय आहे त्याचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून ही जे ज्ञानी महापुरुष आहे, जो कर्मातून सुटलेला आहे, ज्याला यथार्थ ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झालेलं आहे, त्याचा या कर्माविषयी काय निश्चय असतो ते या प्रस्तुत प्रकरणामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे। पहिली गोष्ट, या श्लोकांमध्ये हे जे 6-7 श्लोक आहेत, 18व्या श्लोकापासून तर पुढे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर या श्लोकापर्यंत ही सगळी ज्ञानी महापुरुषांची लक्षणंच या प्रकरणामध्ये सांगितलेली आहेत। आणि एकच विषय पण वेगवेगळ्या शब्दातून, प्रत्येक श्लोकामध्ये शब्द फक्त वेगळे आहेत, त्याचा अर्थ जर पाहिला तर एकच अर्थ आहे। शेवटी 2च वाक्यामध्ये या संपूर्ण 6-7 श्लोकांचा अर्थ आहे की ज्ञानी महापुरुषाला यथार्थ ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झालं असल्यामुळे तो सर्व ब्रह्मरूप पाहतो, आणि ब्रह्मरूप पाहिलं असल्यामुळे त्याला दुसरा पदार्थच अवशिष्ट न राहिला असल्यामुळे त्याच्याकडून जरी कोणती कर्म झाली तरीसुद्धा कर्तृत्वाचा अहंकार त्याच्या अंतःकरणात नसल्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या कोणत्याही कर्माचं पापपुण्यात्मक फल त्याला प्राप्त होत नाही। काही करूनही तो वास्तविक रूपाने अकर्ता अभोक्ता असंग निर्विकार ब्रह्म अशाच प्रकारचा आहे, असं त्याचे वास्तव स्वरूपाचं वर्णन आणि त्याच्याकडून घडणाऱ्या होणाऱ्या लौकिक अशा प्रकारच्या दैहिक किंवा शारीरिक अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या मात्र फक्त भासमात्र प्रतितीमात्र दिसण्यापुरत्याच आहेत, त्याच्यापासून काहीही फलनिष्पत्ती त्याला होत नाही, कारण कर्तृत्वाचा अहंकार त्याला नाही, यथार्थ आत्मज्ञान निष्क्रिय आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याला झालेलं आहे। एवढाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य विषय आहे। आणि एवढंच या अनेक श्लोकातून भगवंताने वेगवेगळ्या शब्दातून विषयातून त्या ज्ञानीपुरुषाची वेगवेगळी लक्षणं सांगून एवढ्याच विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे। हे सगळं सांगत असताना
ह्या सर्व श्लोकांमध्ये वारंवार जी पुनरावृत्ती झाली, अर्थतः पुनरावृत्ती जी झालेली आहे, त्याच्यातून एकच भगवंताला सांगायचं असावं की जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रथमतः आत्मज्ञान करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला सुरुवातीला त्यानं एकच काम करावं, मी कोण आहे याचं यथार्थ ज्ञान त्यानं संपादन करून घ्यावं. अन्यथा ज्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं नाही त्याला त्याच्याकडून होणारी कर्म बंधनामध्ये घातल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ही संपूर्ण कर्म जे आहेत, कर्मामुळेच पुढे बंधाचा विस्तार होत असतो. म्हणून या बंधाची निवृत्ती करायची असेल, कर्म बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला एकच करावं लागेल, कर्माच्या विषयी कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आसक्ती या दोन गोष्टींतून मुक्त व्हावं लागेल. या सोडाव्या लागतील आणि ह्या तरच सुटतील जर यथार्थ आत्मज्ञान होईल, ब्रह्मज्ञान होईल तर. म्हणून या प्रकरणामध्ये भगवंताला वारंवार हे सूचित करायचं आहे की प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य असावं ते म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याला झालं पाहिजे. मग तिथून पुढं त्याच्याकडून कसल्याही प्रकारच्या क्रिया जरी झाल्या, त्याचं आचरण काहीही असेल, शास्त्र विहित असो किंवा शास्त्र निषिद्ध असो, कसंही त्याचं आचरण जरी असलं तरीसुद्धा ते कोणतंही आचरण त्याला बंधनामध्ये घालू शकत नाही. कारण ते ज्ञानाचं सामर्थ्य आहे. कोणतीही क्रिया अहंकाराने युक्त झाली असेल तरच ती फलश्रुती प्राप्त करून देऊ शकते. आणि या महापुरुषाला जर ब्रह्मज्ञान होईल तर कर्तृत्वाचा अहंकार राहणार नाही. म्हणून त्याला कोणतंही कर्म हे कोणत्याही प्रकारचं इष्ट किंवा अनिष्ट किंवा मिश्र हे तीनही प्रकारच्या कर्माचे 3 प्रकारची फलं असतात. हे 3ही कर्माची फलं त्याला प्राप्त होऊ शकत नाही. पुढे 18व्या अध्यायामध्ये हाच विषय सांगितलेला आहे की 3 प्रकारची कर्म सांगितली. इष्टा काय, कोणता श्लोक आहे तो? अनिष्ट मिष्ट मिश्रंच त्रिविधम कर्मणः फलम भवत्य त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. तोच विषय इथे आहे. म्हणजे 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सारच असल्यामुळे हाच विषय पुन्हा तिथं सांगितलेला आहे. इष्टम काय, अनिष्टम इष्टम मिश्रंच, एक अनिष्ट एक इष्ट आणि एक मिश्र म्हणजे इष्ट अनिष्ट, अशा प्रकारचे 3 प्रकारचे कर्माची फलं आहेत. शास्त्रविहित कर्माचं फल आहे पुण्य इष्ट. शास्त्र निषिद्ध कर्माचं मांसाशन शरापान इत्यादी शास्त्र निषिद्ध कर्माचं फल आहे अनिष्ट, नरकादिकांची प्राप्ती. आणि मिश्र आहे मनुष्य लोकाची प्राप्ती. इष्ट कर्माच्या फलामुळे ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः असं होतं, स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते. अनिष्ट कर्मामुळे नरकादी लोकांची प्राप्ती होते आणि मिश्र कर्मामुळे मनुष्य लोकाची प्राप्ती होते. या 3ही प्रकारच्या कर्माची 3ही प्रकारची फलं कुणाला होतात? तिथंच भगवंताने सांगितलंय भवती अत्यागिनाम, जे कर्म आणि कर्माचं कर्तृत्व आणि फलासक्ती यांचा जे त्याग करत नाहीत असे जे आहेत त्यांनाच ह्या 3 प्रकारची फलं प्राप्त होतात. न तु संन्यासीनाम क्वचित, कर्माच्या विषयीचं कर्तृत्व आणि फलासक्ती याचा संन्यास ज्याने घेतलेला आहे, याचा त्याग ज्याने केलेला आहे, अशा महापुरुषाकडून होणारी जी कर्म आहेत ते मात्र ही 3ही प्रकारची फलं त्याला प्राप्त करून देऊ शकत नाहीत. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाचं आद्य कर्तव्य असावं ते म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हेच असावं, हे भगवंताने वारंवार या श्लोकातून सूचित केलेलं आहे. या काल आपण पाहिलं की असा जो ज्ञानी महात्मा असतो त्याचं कर्माविषयी काय निश्चय असतो, अनुभव काय असतो ते सांगितलं. कर्मणी अकर्म यः पश्येद अकर्मणीच कर्म यः, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो असं सांगितलं. खरं तर जीवाचं सुद्धा असंच होतं. काल आपण पाहिलं की जो जीवसुद्धा अकर्मामध्ये कर्म पाहतो आणि कर्मामध्ये अकर्म पाहतो, हे त्याचंही असंच पाहणं असतं. पण महापुरुषाचं आणि जीवाचं हे उलट आहे. कसं आहे, थोडंसं गोंधळ किंवा स्पष्टीकरण झालं नसेल म्हणून पुन्हा थोडक्यामध्ये सांगतो. जास्त विस्तार केल्यावर कधी कधी स्पष्ट होत नाही, कधी कधी थोडक्यात सांगितलं की लवकर स्पष्ट होतं. थोडक्यामध्ये सांगतो. आता जीव काय करतो, सामान्य अज्ञानी जीव आहे तो सुद्धा अकर्मामध्ये कर्म पाहतो. अकर्मामध्ये कर्म पाहतो. कोण? अज्ञानी जीव सुद्धा पाहतो आणि ज्ञानी महात्मा सुद्धा अकर्मामध्ये कर्म पाहतो. दोघेही अकर्मामध्ये कर्म पाहतात. पण फरक असा आहे, अज्ञानी अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय? अकर्मात कर्म पाहतो याचा अर्थ अकर्मरूप असलेला आत्मा आणि त्याच्या ठिकाणी कर्तृत्व पाहतो. मी करता मी भोगता असं समजतो. निष्क्रिय असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्व पाहतो, असा तो अकर्मात कर्म पाहतो.
आणि ज्ञानी महात्मा सुद्धा अकर्मात कर्म पाहतो. म्हणजे कसं पाहतो? अकर्म म्हणजे काही न करणं, तूष्णीम भाव, काही न करणं हे सुद्धा एक कर्मच आहे असा पाहतो तो ज्ञानी पुरुष. म्हणजे हे खरं पाहणं आहे अकर्मात कर्म पाहणं. बरं, जीवाचं असं होतं पुन्हा अज्ञानी जीवाचं, तो कर्मात अकर्म पाहतो. कर्मात म्हणजे काही कर्म होत असताना सुद्धा म्हणजे तो शांत राहणं, गप्प बसणं हे सुद्धा कर्मच आहे, पण याला तो अकर्म म्हणतो. कर्मात अकर्म असं तो अज्ञानी जीव पाहतो. परंतु आणि ज्ञानी महात्मा सुद्धा कर्मात अकर्म पाहतो. याचा अर्थ काय? तो सुद्धा कर्मात अकर्म पाहतो, म्हणजे कर्म होत असताना सुद्धा मी निष्क्रिय आत्मा ब्रह्मरूप आहे असं पाहतो. हे असं कर्मात अकर्म पाहावं आणि असं अकर्मात कर्म पाहावं, हे ज्ञानी महापुरुषासारखं पाहावं, त्याच्या अनुभवासारखं पाहावं. जीवानं उलट करून टाकलेलं आहे. ते विपरीतता ती काढून टाकण्यासाठी म्हणून यथार्थता या श्लोकामध्ये त्या महापुरुषाच्या लक्षणाच्या निमित्ताने सांगितलेली आहे. असा जो महात्मा आहे तो त्याचंच वर्णन या पुढच्या काही श्लोकांमध्ये. आता हा जो श्लोक आहे हा सूत्रात्मक श्लोक आहे, सूत्र आहे हे पुढच्या ह्या 6-7 श्लोकांचं. आता याचंच विस्तार कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणारा असा जो महात्मा त्याचंच वर्णन पुढच्या काही श्लोकांमध्ये केलेलं आहे. त्याची स्तुती गायलेली आहे. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः. समारंभ याचा अर्थ होतो कर्म. सम्यक आरभ्यन्ते इति कर्माणि समारंभाः. सम्यक आरंभ ज्यांचा केला जातो, जे केली जातात, आरंभ ज्यांचा होतो त्याला कर्म असं म्हणतात. समारंभाः म्हणजे सगळ्या प्रकारची कर्म कशी आहेत त्याचे? कामसंकल्पवर्जिताः. काम म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण होणारी इच्छा, आणि संकल्प हे मी अमुक अमुक असं मी कर्म करीन, अमुक कर्माचं अमुक फल मी प्राप्त करून घेईन, अशा प्रकारचा संकल्प. या कर्माचं मूळ कारण किंवा कामाचं मूळ कारण संकल्प आहे. कामसंकल्प वर्जिताः. एक आहे अंतःकरणामध्ये इच्छा असेल तरच कर्म होतं, आणि इच्छा कधी होते? संकल्प असेल तर काम उत्पन्न, इच्छा उत्पन्न होते. काम संकल्प वर्जिताः. पण या महापुरुषाची कर्म तर होत राहतात, पण काम संकल्प वर्जित, विवर्जित अशा प्रकारचे होतात. म्हणजे अमुक अमुक त्याला त्या कर्माच्या फलाची इच्छा नसते, कामवर्जित. आणि संकल्प वर्जित, मी हे कर्म सिद्धीला नेईन, मी हे कर्माचे फल अमुक प्राप्त करून घेईल, अशा प्रकारच्या संकल्पाने रहितच सहज अशा प्रकारची त्याची कर्म होत असतात. असा जो महात्मा. अजून कसा? ज्ञानाग्निदग्ध कर्माणं. ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञान हाच अग्नी, आणि त्या ज्ञानरूपी अग्नीने ज्याची संपूर्ण कर्म दग्ध झालेली आहेत. ज्ञानाग्निना दग्धानी कर्माणी यस्य. असा जो आहे म्हणजे ज्ञानरूपी अग्नीने ज्याची संपूर्ण कर्म दग्ध झाली, ज्याला अहम ब्रह्मास्मी असं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, त्या महापुरुषाला जेव्हा ज्ञान झालं त्याच क्षणी पुढे आला श्लोक, यथै धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. तथा सगळ्या प्रकारची कर्म ज्ञानाग्नीने नष्ट होऊन जातात. संचित कर्माचा तर पूर्णपणे नाशच होऊन जातो. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः असं होतं. आणि क्रियमाण जे कर्म आहे त्याचा अहंकार नसल्यामुळे, अकर्तृक अहंकार रहित असल्यामुळे, त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभाव असल्यामुळे क्रियमाण कर्मापासून पापपुण्याची उत्पत्ती होत नाही. पण क्रियमाण कर्मापासून पापपुण्य उत्पन्न होत नाही. संचित कर्माचा नाश होऊन जातो आणि प्रारब्ध कर्म भोगाने संपतं. खऱ्या अर्थाने विचार केला तर ही संगती झाली. पण त्याच्या स्वानुभवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही कर्माचा पूर्णपणे अत्यंताभाव आहे असा पक्का निश्चय होणं, हे आहे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. ज्ञानाग्नीने पूर्णपणे कर्माचा त्याचा अभावच होऊन जातो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीच कर्मच नाहीत, कर्मच होऊ शकत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. कर्माचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असा पक्का दृढ निश्चय होणं, हेच ज्ञानाग्नीने ते संपूर्ण कर्मांचं नष्ट होणं आहे. असा संपूर्ण ते कर्मांना नष्ट करून टाकणारा ज्ञानाग्नीने असा जो महात्मा बुधा हा म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहेत ते अशा महापुरुषाला पंडितम आहुहू तम पंडितम आहुहू, त्याला पंडित असं म्हणतात. खरा पंडित हा आहे. इथे पंडिताची व्याख्या सांगितली. पंडित म्हणजे फारसं शास्त्रीय ज्ञान आहे त्याला पंडित म्हणतात असं नाही. पंडित म्हणजे पंडानाम आत्मविषया बुद्धी अंतःकरणम यस्य सह पंडितः. आत्मस्वरूपाला विषय करणारी ज्याची अंतःकरणाची वृत्ती झालेली आहे,
ज्याच्या मनाने आत्मस्वरूपाला ब्रह्मरूपाने विषय केला आहे, ज्याला मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी अशी ज्याची वृत्ती झालेली आहे, दृढ निश्चयात्मक वृत्ती झालेली आहे, त्याला इथं पंडित असं म्हटलेलं आहे. आणि असं कोण म्हणतात? सामान्य लोक याला पंडित म्हणत नाही. बुधा हा जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मविद असे जे आहेत, तेच असे ब्रह्मज्ञानी पुरुष अशा महात्म्याला की ज्याची सगळी कर्म ज्ञानाग्नीने नष्ट झाली आणि सर्व कर्म तर शरीराकडून होत आहेत पण कामसंकल्प रहित अशा प्रकारची होत आहेत, अशा त्या विद्वानाला पंडितम आहुः, पंडित असं म्हणतात. यावर माऊली काय म्हणतात ते आपण बघू. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेना. जया पुरुषाच्या ठाई, ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माचा तरी खेदू नाही, कर्माचा कंटाळा नाही, खिन्नता नाही, विषाद नाही, कर्म करूच नाही असं ज्याला वाटत नाही, परी फलापेक्षा काही संचरेना, परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये फलाची अपेक्षा प्रविष्टच होत नाही, संचरेना म्हणजे उत्पन्नच होत नाही, प्रवेशच करत नाही, फलाच्या अपेक्षेरहित अशा प्रकारे त्याच्याकडून कर्म तर होत राहतं, कर्माचा खेद तर करत नाही, कर्माचा कंटाळा करत नाही, पण फलाची अपेक्षासुद्धा अंतःकरणामध्ये ठेवत नाही. आता हे जे वर्णन आहे खरं पाहिलं तर असंच पाठीमागेही दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन झालं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं वर्णन झालं, पण तिथं साधकाचं वर्णन आहे आणि इथं सिद्धाचं वर्णन आहे. मग साधकाची तीच साधना जेव्हा सिद्ध होते तेव्हा हे सिद्ध महापुरुषाचं लक्षण ते होऊन जातं. पण इथं मात्र हे सिद्ध महापुरुषाचं वर्णन आहे. इथं तो फलाची अपेक्षा सोडून देऊन, कर्माचा अहंकार अभिमान सोडून देऊन निष्काम बुद्धीने ज्ञानयोग्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मोक्षासाठी म्हणून कर्म करणारा असा जो कर्मयोगी त्याचं इथं वर्णन चाललेलं नाही आहे. इथं जे वर्णन आहे हे ज्ञानी महापुरुषाचं वर्णन आहे की याच्याकडून कर्म शरीराकडून सहज होत राहतं, म्हणजे कर्म करत नाही असं नाही, कर्माचा खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचरेना, कोणत्याही फलाची अपेक्षा अंतःकरणामध्ये प्रवेश करीत नाही. का करीत नाही? कारण ज्ञानामृताने जो तृप्त झालेला आहे त्याला आता कशाची अपेक्षा राहणार आहे? तो काय किमिच्छन कस्य आत्मानं चेद विजानीया दयमस्मी इति पुरुषः, त्याचं वर्णन आहे हे. किमिच्छन कस्य कामाय शरीरमानुसंज्वरेत, तो कोणत्या इच्छेने, कुणाच्या इच्छेसाठी, मग किमी इच्छन कशाची इच्छा करेल, आणि कस्य कामाय कोणत्या भोक्त्याच्या त्या इच्छेच्या पूर्तीसाठी म्हणून तो शरीराला संतप्त करील आणि कर्म करीत राहील, अशा प्रकारे होत, म्हणजे कर्माच्या फलाची अपेक्षा करेल असं होत नाही. तो तृप्त झालेला आहे, आत्मतृप्त आहे, आत्मनियव तृप्त हा असा झालेला आहे, म्हणून तो आता कोणत्याही फलाची अपेक्षाच करत नाही, पण कर्म मात्र शरीराकडून त्याच्या होत राहतं. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. आणि हे कर्म, आता हे संकल्पाचं वर्णन आहे. संकल्प वर्जिता, वरती सांगितलं फलापेक्षा काही संचरेना काम वर्जिता, आणि आता सांगतात संकल्प वर्जिता. आणि त्याचप्रमाणे हे कर्म मी करीन, हे अमुक अमुक कर्म आहे, शास्त्रविहित कर्म आहे, आणि ते कर्म मी करीन, पूर्ण करीन, सिद्ध परिपूर्णतेला नेईल, अथवा आदरिले सिद्धी नेईन, किंवा याचा आरंभ केलेला आहे, याचा शेवट मी पूर्णपणे यथोचित रूपाने शास्त्रविहित मार्गाने या कर्माचा मी शेवट करील, अमुक अमुक कर्म करीन, त्याचा शेवटही पूर्ण करीन, येणे अशा प्रकारचा संकल्प, येणे संकल्पेही अशा संकल्पाने सुद्धा जयाचे मन विटाळेना, ज्याचं मन विटाळत नाही, त्याच्या मनाला असा कर्माच्या संकल्पाचा विटाळसुद्धा होत नाही. का होत नाही? कारण अशा प्रकारच्या कर्माचा संकल्प ज्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणार त्या अंतःकरणाला त्यानं बाधित करून टाकलेला आहे. त्या संकल्पाचा आश्रय जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणात सकट संपूर्ण विश्वाचा बाध करून टाकला आहे त्याने, दुसऱ्या पदार्थाला त्यानं अवशिष्टच नाही ठेवलेलं, म्हणून तो कसल्याही प्रकारचा संकल्प विकल्प रहित अशा प्रकारच्या संकल्पो न काय विकल्पो नाही वस्तू अशा संकल्प विकल्प रहित ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. आणि स्वतः मी ब्रह्म आहे अशाच पक्क्या निश्चयामध्ये पक्का त्याचा निश्चय झालेला असल्यामुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कसला संकल्पच नाही. संकल्प मनामध्ये होत असतो, पण मनाचा आणि माझा काही संबंध नाही, मी तर ब्रह्मरूप आत्मा आहे, आणि आत्मा हा निष्क्रिय संकल्प विकल्प रहित अशा प्रकारचा आहे, असा तो संकल्प रहित झालेला आहे, म्हणून तो कोणताही संकल्प करत नाही. ज्ञानाग्निचेनी मुखे जेने जाळिली कर्मे आशेखे,
तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नीचेनी मुखे, ज्ञानरूपी अग्नीच्या मुखाने ज्याने आशेखे कर्मे जाळिली, ज्यानं संपूर्ण कर्म जाळलेली आहेत, नष्ट दग्ध करून टाकलेली आहेत, तो परब्रह्मची, तो परब्रह्मच आहे मनुष्य वेखे, मनुष्याच्या वेशाने वरवर दिसताना मनुष्यासारखा दिसणारा, परंतु परब्रह्मची ओळखतो, तो परब्रह्मच आहे असं तू ओळखून घे. मनुष्याच्या वेशामध्ये दिसणारा पण वास्तविक रूपानं तो मनुष्यासारखा, कालच ओवी गेली अशी, मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, अशा प्रकारचा तो आहे. मनुष्यत्व जीवत्व त्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आणि संकल्पना उत्पन्न होऊन कर्म होत राहतात, मी कर्म करणारा असा अहंकार जिथे आहे, मी या कर्माचं फल प्राप्त करून घेईन अशा प्रकारची फलासक्ती जिथे आहे, ते जीवत्व आहे. पण असं जीवत्व त्याच्या ठिकाणी नाहीच आहे, म्हणून तो मनुष्यासारखा जरी दिसला तरी तो मनुष्य नाही. म्हणून मनुष्य वेखे, मनुष्याच्या रूपाने दिसणारा तो परब्रह्मची ओळखतो, अशा प्रकारचा तो परब्रह्मच आहे. सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते, अशा प्रकारचा दिसताना मनुष्यासारखा पण स्वरूपानं तो ब्रह्मरूप अशा प्रकारचा आहे. म्हणजे मनुष्य वेखे असं म्हणण्यातून मनुष्यासारखी तो सगळ्या प्रकारची कर्म करताना दिसेल, माणसासारखाच दिसेल, सगळे कर्म तो करताना दिसेल. त्याच्यात आणि अज्ञानामध्ये काही फरक सुद्धा वाटणार नाही. उलट अज्ञानी वाटू शकतो एखाद्याला, तो इतका तो पक्का ज्ञानी असू शकतो, पण तो पक्का अज्ञानी वाटू शकतो समोरच्या दुसऱ्या व्यक्तींना, जे अज्ञानी असतात त्यांना अज्ञानी वाटू शकतो. परंतु तो इतका पक्का असतो की त्याच्या त्या स्वानुभूतीनुसार मात्र पाहिलं किंवा ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीनं पाहिलं तर बुधा हा असं म्हटलंय की ज्ञानी पुरुष त्याला ज्ञानी असं म्हणतात. कारण महात्म्यालाच महात्मा कळतो, भक्तालाच भक्ताचा महिमा समजतो, ज्ञानी पुरुषालाच ज्ञानी पुरुष कळू शकतो. म्हणून ज्ञानी पुरुष अशा महात्म्याला पंडित असं म्हणतात. म्हणून सामान्य लोक मात्र म्हणत नाहीत. म्हणून इथं मनुष्य वेखे ओळखतो असं म्हणताना ते सुचवलंय की ज्ञानी पुरुषांना हा मनुष्य रूपामध्ये जरी असला तरी तो पंडित आहे, महापुरुष आहे, तो ब्रह्मवेत्ता आहे असं समजत असतं ज्ञानी पुरुषांना. सामान्य जीवांना मात्र मनुष्य वेखे, मनुष्य रूपानंच दिसत असतो, परंतु तो मनुष्य नाही, तो परब्रह्म रूप अशा प्रकारचा आहे असं तू ओळखून घे. मग असा जर तो ज्ञानी पुरुष असेल, काम संकल्प वर्जित अशा प्रकारचा जर तो झाला असेल तर त्याचा शरीर निर्वाह किंवा कसा होणार वगैरे या विषयाची शंकेचं समाधान पुढच्या काही श्लोकातून देत आहेत. फलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित् करोति सः. कर्मफलासंगम त्यक्त्वा नित्यतृप्तः निराश्रयः सः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि किंचित न करोति एव. कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्म आणि कर्माचं फल यांच्याविषयीचा आसंग म्हणजे आसक्ती, हा आसंग दोन प्रकारचा, फलासंग आणि कर्तृत्वासंग. मी करता आहे अशा प्रकारचा अंतःकरणातला अभिमान आणि फलासंग म्हणजे फलाची आसक्ती, ह्या दोन्हींनाही सोडून त्यक्त्वा नित्यतृप्त हा जो नित्यतृप्त आहे, आत्मस्वरूपानेच जो तृप्त झालेला आहे, निराश्रय हा आश्रयरहित आहे, कर्मणी सहा असा तो कर्मामध्ये कर्मणी अभिप्रवृत्त हा अपि कर्मामध्ये तो विशेष रूपाने जरी यथार्थ रूपाने प्रवृत्त जरी असला तरी सुद्धा वास्तविक पाहता सह किंचित न करोति एव, तो वास्तविक पाहता काहीच करत नाही. कर्मफलासंगम त्यक्त्वा असं म्हटलं, कर्माच्या फलाची आसक्ती त्यानं सोडलेली आहे. का? कर्मफल हे अनित्य आहे हे त्याला समजलेलं आहे. जे जे कर्माचं फल आहे ते सर्व अनित्य आहे. म्हणून साधना करत असतानाच त्यानं
या कर्माच्या फलाला समजून घेतलं. यथा कर्मचिता लोकः इह क्षीयते तथा अमुत्र पुण्यचिता लोकः भोगेन क्षीयते. कर्माने प्राप्त यत् कृतकम तद अनित्यम, कर्माने प्राप्त होणारे संपूर्ण हे फल अनित्य आहेत असं आहे. म्हणून तो साधनावस्थेपासूनच कर्माच्या फलाची त्यानं आसक्ती सोडलेली आहे. आणि आता तर ज्या फलापेक्षा मोठं फल नाही असं फल ज्याला प्राप्त झालेलं आहे ते साध्य प्राप्त झालेलं आहे. मग साध्य प्राप्तीच्या नंतर कोणत्याही प्रकारच्या इच्छा अंतकरणामध्ये राहत नाही, म्हणून फलाची आसक्ती आता राहिली नाही. कर्म ज्याच्याकरता करायची होते, अंतकरणाची शुद्धी हे सुद्धा कर्माचं फल आहे. पण आता हेही त्याला फल राहिलं नाही. अंतकरणाची शुद्धी झालेली आहे, यथार्थ ज्ञान योग्यता सिद्ध झाली, ज्ञान सिद्ध झालं, प्राप्त झालं, मोक्ष प्राप्त झाला, ब्रह्मस्वरूप रूप अशा प्रकारचा झाला. आता कर्मातून मिळवायचं काय? म्हणून साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर कर्म आणि कर्माचं फल या दोन्हींचं काही प्रयोजन राहत नाही. माऊलींनी सांगितलं, तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसे देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही. कर्म आणि कर्माचं फल दोन्ही त्या ठिकाणी काही शिल्लकच राहत नाही. म्हणून त्यक्त्वा कर्म फलासंगम असा तो होतो. नित्यतृप्त तो नित्यतृप्त होतो. म्हणजे काय? तो विषयाच्या आनंदाने कधीही आनंदी होत नाही. नित्य असणारा जो आत्मा आहे त्याची त्याला प्राप्ती झालेली आहे. त्या यल्लाभांना ना परो लाभो असं ज्याला म्हटलंय, तो जो महालाभ आहे, महालाभाची उत्तम राशी, आनंदाची जी राशी आहे त्याला ती प्राप्त झालेली आहे. म्हणून नित्यतृप्त तो कायमच तृप्त आहे. निराश्रय ही सगळी एकमेकांची कार्यकारणात्मक अशी विशेषणं सुद्धा आहेत. फलाची आसक्ती सोडलेली आहे का? कारण नित्यतृप्त आहे म्हणून. जर तो तृप्त नसता तर फलाची आसक्ती ठेवली असती त्यानं, एखाद्या कर्मातून एखादं फल प्राप्त व्हावं. पण तो ठेवत नाही का? नित्यतृप्त आहे तो, फलाची अपेक्षा कशाला करेल? नित्यतृप्त का आहे? कारण तो निराश्रय आहे म्हणून. निराश्रय आहे, त्याला आता कोणत्याही आश्रयाची गरज राहिली नाही. म्हणजे विषयाचं आलंबन घ्यावं आणि मग त्याच्याद्वारे आपण सुखी व्हावं, त्याला याची गरजच राहिली नाही. म्हणून तो नित्यतृप्त आहे. नित्यतृप्त का? निराश्रय असा आहे म्हणून. किंवा निराश्रय म्हणजे ब्रह्मरूप झालेला आहे, ब्रह्मस्वरूप अशा प्रकारचा आहे. आणि ब्रह्म हे निराश्रयच आहे ना. त्याला कोणता आश्रय? संपूर्ण जगताचा आश्रय जरी ते असलं तरी त्याला मात्र कोणी आश्रय नाही अशा प्रकारचा आहे. त्याला आधाराने आश्रय, कारण, कार्य त्याला कोणीच नाही अशा प्रकारचा स्वतः ब्रह्मरूप असा हा झाला असल्यामुळे निराश्रय आणि असा तो कर्मणी अभिप्रवृत्त अपि असा हा पुरुष जरी लौकिकदृष्ट्या कर्मामध्ये प्रवृत्त झाल्यासारखा दिसला तरी सुद्धा वास्तवतः तो नैव किंचित करोति सहा, तो काही करत नाही. तो सुद्धा कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकतो हेही सुचवायचं आहे. याच्यातून हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असं ज्याला निराश्रय नित्यतृप्त त्यक्त्वा कर्मफलासंग असा तो झालेला आहे. पण असाही तो महात्मा शरीराकडून काहीच कर्म न करणारा असा होतो असं नाही. शरीराकडून तो कर्म करू शकतो, कोणतेही त्याच्याकडून कर्म होऊ शकतात. कशा करता होऊ शकतात? भाष्यकारांनी 2 कारणं सांगितलीत. एक तर शरीर निर्वाह व्हावा तेवढ्यापुरती कर्म करतो, किंवा कर्मणी अभिप्रवृत्त म्हणजे लोकसंग्रहासाठी कर्म करतो, शास्त्रविहित कर्माचंच आचरण करतो लोकसंग्रहासाठी. म्हणून अशा कर्मामध्ये तो जरी प्रवृत्त होताना जरी दिसला तरी सुद्धा वास्तवतः तो अकर्तृ स्वरूपाला प्राप्त झाला असल्यामुळे, आत्मरूप असल्यामुळे किंचित नैव करोति, त्याच्या स्वानुभवाने तो काही करत नाही. जरी परानुभवाने, इतरांच्या अनुभवाने दृष्टीने कर्मणी अभिप्रवृत्त तरी स्वानुभवाने नैव किंचित करोति सहा. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊनी असे. जो शरीरी उदासू, जो शरीरावर अत्यंत उदास असतो, फळभोगी निरासू, फळाचा भोग प्राप्त व्हावा याविषयी निराशा ज्याला प्राप्त झाली, निरीच्छा असतो, नित्यता उल्लासू होऊनी असे. आणि म्हणूनच नित्यतः म्हणजे कायम नित्य उल्हासू होऊनी असे, उल्हास अशा प्रकारचा आनंदी असा होऊन तो असतो, कायम संतुष्ट असतो, नित्य तृप्त, नित्य आनंदी, नित्य संतुष्ट अशा प्रकारचा तो असतो. तरी जो या देहावरी उदास व्हायची ऐशिया परी उखिता जैसा बिढारी बैसला असे. या देहावर तो उदास असतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देही उदास म्हणजे हे सगळे देह घ्या, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह,
हे सगळे उदास यांच्यावर होतो का? उदास म्हणजे उद्गता हा आशिनः निराशीही असं म्हटलं ना, येणार आहे खाली निराशी शब्द. निर्गता हा आशिनः यस्मात् सह निराशीही म्हणजे उदासू आशा त्याच्या अंतःकरणातून पूर्णपणे निघून गेल्या अशा प्रकारचा उदास किंवा उदासीन होतो. उदासीन म्हणजे या देहाविषयी अनुकूल बुद्धीसुद्धा नाही आणि प्रतिकूल बुद्धीसुद्धा नाही, याला म्हणतात उदासीन असणं. मध्यस्थ भावास तटस्थ राहणं. देह म्हणजे म्हटलं काय, देह जावो अथवा राहू याला म्हणायचं उदासीन असणं. गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आणि असला म्हणून काही आमचा तोटा नाही, भजनच करू. असला तरीही चांगलंच आहे, गेला तरी आम्हाला काही त्याच्यातून काय आमचं काही फार नुकसान आहे असं नाही. म्हणून देह असो अथवा जावो याला म्हणायचं शरीरी उदासू. शरीरावर तो उदास झालेला असतो, उदासीन असतो. फळभोगी निराशू, फळाचं भोग व्हावा, काही फल प्राप्त व्हावं याविषयी तो निराश झालेला असतो. निराश होणं म्हणजे निराश होऊन बसणं असं नाही. निराश म्हणजे त्याच्या अंतःकरणातून आशा निघून गेलेल्या असतात, निरीच्छ झालेला असतो. आणि असा असल्यामुळे नित्यतः उल्हासू होऊ नये असे आनंद, कायमच आनंदाने तो तृप्त अशा प्रकारचा झालेला असतो. जो संतोषाचा गाभारा म्हणजे ज्याला कायमचा आनंद पाहिजे त्यानं या वरच्या 2 गोष्टी कराव्यात हे ओवीतून सुचवलं आहे. ज्याला नित्यतः उल्हासू होऊ नये असे असं व्हायचं असेल तर शरीरावर उदासच व्हावं लागेल. तुका म्हणे नाही निरसला देह तो वरे अवघे संसारिक, किंवा भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म देहाच्या निरासे पाविजया ठाया, माझी ऐसी काया जवनो हे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नित्यता उल्हासू होऊ नये असं होणार नाही. आणि फळभोगी निरासू असंही व्हावं लागेल. कोणत्याच फलाची अपेक्षा अंतःकरणात जर नसेल तर तोच खऱ्या अर्थानं कायम आनंदी राहू शकतो. भिकेसाठी कोण राज्य देतो, बळी देता ते निधान. बळी द्यावा लागेल आपल्याला. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. त्या स्वरूपाच्या ठिकाणी ह्या जीवत्वाचा बळी पूर्णपणे द्यावा लागेल. त्याशिवाय हे नित्यतः उल्हास जो आनंद आहे तो नाही प्राप्त होऊ शकणार. आणि शरीरी उदासू, शरीरावर असा तो उदास होतो. तुका म्हणे सांडी लटिक्याचा छंद आनंद तो मग प्रगटेल. वा, सांडी लटिक्याचा छंद आनंद तो मग प्रगटेल. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची. वा, आणि काय लटिक्याचा हा जो छंद आहे हा न सोडल्यामुळं नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे असं होतं. म्हणून जो शरीरी उदासू, शरीरावर असा उदास होतो. फळभोगी निराशू, कोणत्याही फलाची अपेक्षा करत नाही. जेवढी दुःख आहे ती सगळी सांसारिक विषयाच्या अपेक्षेमुळं होतात. म्हणून आशा ही समूलम दुःखम नैराश्यम परमम सुखम. जोपर्यंत अंतःकरणातली सांसारिक आशा सुटली नाही तोपर्यंत सगळी दुःख त्याला प्राप्त. त्या दुःखाच्या पाठीमागे बूड त्याचं जर मूळ काय असेल तर ती आशाच असते, इच्छाच असते. इच्छा निर्माण झाली की ती रजगुणाचीच कार्य येते. रजगुणाचंच कार्य मग प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण करून देणं आणि मग त्याच्याद्वारा सगळ्या प्रकारचे दुःख झालेच सुरू होतं. त्या रजगुणाचंच कार्य आहे पुन्हा दुःख. म्हणून फळभोगी निराशू, फलापेक्षा रहित अशा प्रकारचा जो झाला तोच नित्यतः उल्हासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये, संतोषाचा अर्थ होतो कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत आनंदी असणं, आनंदी अंतःकरणाची वृत्ती, त्याला संतोष असं म्हटलंय. 12व्या अध्यायात जो काय ओवी पण गेली काशीच की त्या विषयाच्या विना तो सदैव संतुष्ट असतो. आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषय खे हरिखे जैना. म्हणून भोगविषय वार्षीय विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी. जो कोणताही उपचार उपाधी विषय प्राप्त न होताना सुद्धा आनंदी असणं याला म्हणायचं संतोष प्राप्त होणं. जो संतोषाच्या अशा गाभाऱ्यामध्ये गृहामध्ये आत्मबोधाची ओगरा आरोगिता पुरे न म्हणेची.
आत्मबोधाचं हे जे वर्गण आहे, आत्मबोध आत्मज्ञान रूपी हे जे त्याचं भोजन आहे, जेवण आहे, हे जे पक्वान्न आहे, हे पक्वान्न सेवन करत असताना पुरे न म्हणण्याची तो बस पुरे असं म्हणतच नाही. म्हणजे हे आत्मबोधाचं आत्मज्ञानाचंच तो जेवण करत असतो नित्य अशा प्रकारचा, आणि म्हणून तो नित्य संतुष्ट नित्य आनंदी असा असतो. म्हणजे आत्मबोधाचंच कायम भोजन करतो याचा अर्थ काय बरं? हे तर सरळ सरळ वाच्यार्थ झाला. आत्मबोधाचंच तो कायम पक्वान्न सेवन करतो याचा अर्थ असा की तो जिथं जिथं त्याच्या अंतःकरणाची वृत्ती जाईल तिथं तिथं तो सकाळीच गेला विषय ह्याच्यामध्ये, त्या ठिकाणी तो आत्मचैतन्यालाच विषय करतो. ह्याच्या प्रतिबोध विदितम मतम असं म्हटलंय उपनिषदांमध्ये. प्रतिबोध त्याच्या अंतःकरणाची ज्ञानात्मक वृत्ती जिथं जिथं कुठं जाईल त्या प्रत्येक ठिकाणी तो चैतन्यालाच विषय करतो, त्याला दुसरं काही दिसतच नाही. म्हणून असं त्याचा जो आनंद आहे तो नित्य नूतन आणि नित्य अशा प्रकारचा त्याला आनंद होतो. आनंदाचं जे विलक्षण हर्ष ज्याला म्हणतात, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जे म्हणतात, ते जे सुख आहे तो या पद्धतीनेच घेत असतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी तो उपाधीला पदार्थाला विषय न करता तो आपल्यालाच विषय करतो, स्वतःलाच पाहतो, आणि स्वतःलाच पाहत असल्यामुळे ब्रह्मस्वरूपालाच पाहत असल्यामुळे ते आनंद रूप आहे. म्हणून त्या आनंदाचं जे पक्वान्न आहे, त्या आनंदाचे जे लाडू आहेत असे खाणं, हे लाडू खाणं तो कधीही बंद करत नाही. म्हणजे सदैव त्याचं जे आत्मदर्शन आहे ते कायमच आहे. सर्वत्र सर्वदा सम अशा प्रकारचं जे ब्रह्मतत्व आहे त्याचंच तो सर्वदा दर्शन करतो. त्याला दुसरं काही द्वैताचं दर्शन कधी होतच नाही. यालाच म्हणतात आत्मस्वरूपाचं आत्मज्ञानाचं सदैव पक्वान्न सेवन करणं. आणि असं आरोगण करत असताना तो मात्र कधीही पुरे असं म्हणतच नाही, असा तो होतो. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मला वाटते पुढंच येणार आहे इथंच, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. कशामुळं? आत्मसुखाची गोडी ज्याला समजलेली आहे म्हणून. म्हणून पुरे न म्हणण्याची आरोगिता, हे आत्मस्वरूपाचं आत्मज्ञानाचं भोजन पक्वान्न आरोगण तो कायमच करत असतो. मग असा जर असेल, सदैव जर तो आत्मदर्शनच करत असेल, तर मग त्याच्या शरीराचा निर्वाह होणार कसा? शरीर चालायचं कसं? तो शारीरिक कर्म तरी काही करतच असेल ना, मग त्या कर्माचा बंध त्याला लागत नाही का? अशी शंका उपस्थित करून त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. लाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. निराशीहि यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. निराशीहि यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह केवलम शारीरम कर्म कुर्वन् अपि किल्बिषम न आपनोति. यदृच्छा लाभ संतुष्टः द्वन्द्वातीतः विमत्सरः समः सिद्धौ असिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्टः द्वन्द्वातीतः विमत्सरः सिद्धौ च असिद्धौ समः सः कृत्वा अपि न निबध्यते. असा जो आहे तो कसा असतो महात्मा, त्याच्यासाठी लक्षण सांगत असताना पहिल्यांदा या श्लोकातला शब्द आहे निराशीहि. निर्गताः आशिषः यस्मात् सह निराशीहि. ज्याच्या अंतःकरणातून पूर्ण आशा अपेक्षा तृष्णा इच्छा निघून गेलेल्या आहेत असा तो झाला, असा आहे तो निराशी. यत चित्तात्मा, यत म्हणजे ज्यानं नियमित केला आहे. चित्त आणि आत्मा, चित्त म्हणजे अंतःकरण असा अर्थ होतो, आणि इथं आत्मा शब्दाचा अर्थ शरीर इंद्रिय संघात असा अर्थ केलेला आहे.
कार्यकारण संघातः, कार्य म्हणजे शरीर आणि करण म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि शरीर आणि चित्तम म्हणजे मन, म्हणजे हे संपूर्ण सूक्ष्म शरीर स्थूल शरीर, हे सर्व ज्यानं संयत नियमित केलेलं आहे. यतम च चित्ता यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह, हा त्यानं संपूर्ण परिग्रह सर्व परिग्रह त्यक्त सोडलेला आहे, कोणताही परिग्रह करत नाही. आणि असा तो केवळ शारीरिक अशा प्रकारचं कर्म करणारा, याचा अर्थ करताना शारीरिक कर्म म्हणजे शरीर निर्वर्त्यम, शरीराकडून होणारं असा अर्थ न घेता भाष्यकारांनी सांगितलंय शारीरमचा अर्थ शरीर स्थिती मात्र प्रयोजनम असा अर्थ केला. शरीर स्थिती राहावी, शरीर टिकावं याकरिताच जेवढं भोजनादी आवश्यक तेवढे जे कर्म आहेत, शरीर म्हणजे पडू नये, मरू नये, त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून ते जिवंत राहावं एवढ्यापुरतीच कर्म, त्याला शारीरिक कर्म असं म्हटलं आहे. अशी कर्म करणारा पुरुष किलबिषम न आपनोती, तो कधीही किलबिशाला म्हणजे पापाला कधीही प्राप्त होत नाही. किलबिष त्याला कधीही प्राप्त होत नाही. निराशीही असं या श्लोकामध्ये म्हटले, कोणतीही त्याला अपेक्षाच राहिली नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा एकच हेतू द्यायचा, तो आत्मज्ञानाने तृप्त असल्यामुळे सर्व हे जी लक्षणं आहेत असा तो का झाला असं शंका घेऊन किंवा असं वाटेल, त्याला उत्तर एकच आहे की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, सम्यक आत्मदर्शन लब्धत्वात, त्याला सम्यक असं आत्मदर्शन प्राप्त झालेलं आहे. म्हणून आत्मलाभ झाला असल्यामुळे निराशीही यतचित्तात्मा, त्यानं आपल्या अंतःकरणाचं शरीराचं सर्वांचं नियमन केलेलं आहे. का नियमन म्हणजे हे नियमन करणं हे सहज आहे. साधकाला हे तितिक्षा करून नियमन करणं करावं लागत होतं. त्याच्याकडून आता आत्मदर्शन झालं असल्यामुळे सहज त्याच्याकडून हे अंतःकरण शरीर यांचा निग्रह सहज त्याच्याकडून झालेला आहे. त्यक्त सर्व परिग्रह, हा आणि संपूर्ण परिग्रह त्याने सोडलेला आहे. का त्यानं सम्यक आत्मदर्शन प्राप्त करून घेतल्यामुळे त्याला कोणत्याही वस्तूचा संग्रह करून काय मिळवायचंच नाही, म्हणून त्यक्त सर्व परिग्रह हा. आणि असा महात्मा शारीरम केवलम कर्म कुर्वन, केवळ शरीर निर्वर्त्य म्हणून शरीर टिकावं याकरिता म्हणून जेवढं काही भोजनादी कर्म आहे असं कर्म करणारा तो महात्मा किलबिषम न आपनोती, तो कधीही पापाला प्राप्त होत नाही किंवा संसाराला कधीही तो पुन्हा प्राप्त होत नाही. थोडासा याच्यावर भाष्यामध्ये खंडन मंडनाचा विचार केलेला आहे की शरीर निर्वर्त्य, कारण शारीरम मानसिकम मानसम याचं व्याकरणदृष्ट्या शरीर निर्वर्त्यम आहे ना, त्याला शारीरम असं म्हणतात. कायिक म्हणजे काया निर्वर्त्यम, मानसिक म्हणजे मन निर्वर्त्यम, मनाकडून होणारं, त्याची अशी व्युत्पत्ती होते. किंवा शरीरे भवः इथे शारीरम अशी व्युत्पत्ती होते, शरीराकडून होणारं कर्म. असा जर अर्थ घेतला इथे तर काही दोष येतात भगवंताच्या बोलण्यावर. मग याची अतिव्याप्ती होते अज्ञानी पुरुषावर, ह्या लक्षणांची सर्व. जो अज्ञानी आहे तो पुरुषसुद्धा मग काय होईल, शारीरम केवलम कर्म असा जर अर्थ घेतला, शरीराकडून होणारं कर्म, मग ते निषिद्ध कर्मही असणार आहे का नाही, ते विहित कर्मही असो निषिद्ध कर्मही असो. मग असं जर निषिद्ध कर्म घडलं त्याच्याकडून शरीराकडून, तर किलबिषम न आपनोती असं कसं होईल. कारण हे लक्षण कुणावर जाईल, ज्ञानी पुरुष न पाहता समोर न ठेवता हे श्लोकाचं संपूर्ण चिंतन अज्ञानाकडे लागू शकतं की नाही. एखादा साधकही असू शकतो की नाही, निराशीही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह, हा एखादा असू शकतो की नाही साधकसुद्धा, पण त्याला अजून ज्ञान झालं नाही असा असू शकतो की नाही. मग तो सुद्धा त्याचं जर वर्णन असो त्याचं हे वर्णन होईल. आणि असं झाल्यामुळे मग शारीरम केवलम कर्म याचा अर्थ शरीराकडून होणारं कर्म असा घेतला तर तो साधकसुद्धा जर शारीरिक निषिद्ध कर्म करेल तर असा अर्थ होईल. शरीराकडून निषिद्ध कर्मही होऊ शकतं. मग निषिद्ध कर्म करेल तर मग किलबिषम न आपनोती असं कसं होईल, पापाला प्राप्त होणार नाही असं कसं होईल, कारण त्याला ज्ञान नाही झालं. म्हणून त्याला निश्चितच शरीर निर्वर्त्य अशा निषिद्ध कर्माचं फल पाप हे भोगावं लागेल, नाहीतर विरोधी बोलणं असं होईल, असं याचं खंडन वगैरे केलेलं आहे. पण इथं वर्णन आहे महापुरुषाचं, त्यामुळं त्याच्याकडून ह्या शरीर स्थिती मात्र जे कर्म आहे असाच अर्थ शारीरम कर्माचा घ्यावा लागेल असं भाष्यकारांनी म्हटलंय. पण त्याच्या ज्ञानी पुरुषाचं हे वर्णन आहे. म्हणून त्याच्याकडून शरीर निर्वर्त्य, शरीराकडून फक्त स्थिती मात्र होणारी जी कर्म आहेत ती कर्म तो करतो, एवढी कर्म त्याच्याकडून होत राहतात. आणि ही कर्म करूनही त्याला त्याच्यापासून मात्र काही पापपुण्याची उत्पत्ती होत नाही. पुढं म्हटलं यदृच्छा लाभ संतुष्ट, हा
यदृच्छया लाभ म्हणजे प्रारब्धाने, यदृच्छेने म्हणजे अपेक्षा न करता त्याला म्हणायचं यदृच्छा. असा होणारा लाभ, त्या लाभाने जो संतुष्ट झालेला आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट हा. अप्रार्थित उपनतः लाभ म्हणजे प्रार्थना इच्छा न करता प्राप्त होणारा जो लाभ तो आहे यदृच्छा लाभ, आणि अशा लाभाने जो संतुष्ट आहे. द्वंद्वातीतः द्वंद्वम अतीत्य इतः गतः द्वंद्वाचा अतिक्रमण करून गेलेला अशा प्रकारचा आहे म्हणजे अद्वैत स्वरूपाला प्राप्त झालेला. विमत्सरः त्याच्या अंतःकरणातून मत्सर पूर्णपणे निघून गेलेला आहे, द्वेषभाव निघून गेलेला आहे. आणि सिद्धौ असिद्धौच समः सिद्धी एखादं कर्म त्याच्या करत असताना ते पूर्ण झालं, सिद्धीला गेलं किंवा सिद्धीला न गेलं तरीसुद्धा जो सम आहे, समान आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काही विचलित होत नाही. कृत्वापि न निबध्यते आणि असा जो आहे तो कृत्वापि म्हणजे पाठीमागे जे सांगितलं शारीरम कर्म कुर्वन अशी शारीरिक कर्म स्थितिमात्र कर्म कृत्वापि करूनही न निबध्यते तो बंधनाला प्राप्त होत नाही. त्याला त्या कर्मापासून कोणत्याही पुण्य किंवा फलाची पापाची प्राप्ती होत नाही. इथे म्हटलंय यदृच्छा लाभ संतुष्ट हा. यदृच्छेने प्राप्त होणाऱ्याच जे काही पदार्थ असतील, भोग असतील त्याने तो संतुष्ट असणारा अशा प्रकारचा होतो. कारण अंतःकरणामध्ये कोणती इच्छाच नाही, म्हणून यदृच्छेने जे असेल त्यामध्ये तो समाधान राहतो. मग जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखा तो पूर्णपणे दारिद्र्य जरी असलं यदृच्छया तरीसुद्धा संतुष्ट हा, त्याही स्थितीमध्ये आनंदीच राहू शकतो. आणि शांती ब्रह्मनाथ महाराजांसारखा यदृच्छेने सर्व संपन्न सर्व अनुकूलताच प्राप्त आहे, यदृच्छेने प्राप्त आहे, तरीसुद्धा तो संतुष्ट हा, तो महात्मा नाथ महाराज संतुष्टच राहतात. म्हणजे तुकाराम महाराज जे संतुष्ट आहेत किंवा नाथ महाराज जे संतुष्ट आहेत ते त्यांच्या प्राप्त असलेल्या परिस्थितीवर संतुष्टता त्यांची अवलंबून नाही, तर त्यांची जी संतोष आहे, त्यांचा जो आनंद आहे हा त्यांच्या आत्मस्वरूपाचा आनंद असल्यामुळे बाह्य परिस्थितीवर त्यांची अवस्था, अंतःकरणाची जी अवस्था आहे त्या बाहेरच्या परिस्थितीवर त्यांची अवलंबून नाही. कारण मन अंतःकरण हे पूर्णपणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमज्जन करत आहे. बाहेरची परिस्थिती काय आहे इकडे लक्षच नाही. त्यामुळं यदृच्छा लाभ संतुष्ट हा अशा प्रकारचा महात्मा असतो. द्वंद्वातीत हा जो आत्मज्ञान झाला असल्यामुळे एकमेवा द्वितीय स्वरूपाला प्राप्त झाला असल्यामुळे या द्वंद्वाचं अतिक्रमण करून तो गेलेला आहे. सुख दुःख तृष्णा हे जे सर्व द्वंद्व आहेत ह्या संपूर्ण द्वंद्वाच्या तो अतीत झालेला आहे. विमत्सर हा कोणाचाही द्वेष करत नाही, कारण एकत्व मानुपश्यतः तत्र को मोह कह शोक असं म्हटलंय. म्हणून तो कुणाचाही विमत्सर करत नाही, कारण द्वंद्वाच्या अतीत झाला, अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाला. असा जो आहे तो सिद्धी आणि असिद्धीमध्ये, कर्माच्या सिद्धीत कर्माच्या असिद्धीमध्ये तो सम अशा प्रकारचा, समान अशा प्रकारचा असून कोणत्याही कर्माने तो बद्ध होत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरुंडी अहम भावेशी. कैशी अधिकाधिक आवडी, इथे माऊलींनी कैसी हा शब्द प्रश्नवाचक किंवा आक्षेपार्थ अशा प्रकारचा नाही. इथे कैसी हा शब्द जो आहे इथं ते आहे उद्गारवाचक, त्याच्या म्हणजे आश्चर्यवाचक अशा प्रकारचा हा शब्द आहे. कैसी अधिकाधिक आवडी, इथे उद्गारवाचक चिन्ह पाहिजे आवडीच्या समोर. कैशी अधिकाधिक, अधिकाधिक वाढणारी अशी त्याची आवड. घेत महासुखाची गोडी, महासुखाची गोडी घेत, कशी पण आवडी, महासुखाची अधिकाधिक आवडी गोडी घेत. महासुखाची जी आहे ही गोडी आवडीने अधिक अधिकच तो घेत राहतो. आणि कशी घेतो, सांडोनिया आशा कुरुंडी अहम भावेशी, अहम भावासहित संपूर्ण आशा यांना कुरवंडी करून, यांची ओवाळणी करून, यांचा पूर्णपणे परित्याग करून, सांडोनिया असा त्याग करून मग अधिक अधिकच अशा प्रकारे वरचे वर पुन्हा सारखी नित्यच आवडीने तो महासुखाची ब्रह्मानंदाची गोडी तो सेवतच राहतो, चाखतच राहतो. अधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरुंडी अहम भावेशी. अहम भाव, अहंकार पूर्णपणे अहंकार सोडलेला आहे आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये कोणतीही अपेक्षा नाही. आणि अपेक्षा तर कोणते नाही, अहंकारही कोणता नाही, तरीसुद्धा अंतःकरणामध्ये
जो आनंद आहे तो मात्र वाढतच चाललेला आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदची काय सांगू झाले काहीचे या बाही. तेच येतं कैशी अधिकाधिक आवडे, काय सांगू झाले काहीचे या बाही, पुढे चाले तेही आवडीने. अशा प्रकारे त्याचे म्हणजे इथे सुद्धा कार्यकारण भाव इथे सुद्धा असा लावून घ्यावा. जोपर्यंत अहंकार आणि पूर्णपणे आशा संपल्या नाहीत तोपर्यंत अधिकाधिक गोडी, आनंदाची आवडीनं प्राप्त होणारी जी गोडी आहे, आनंद आहे, तो महासुखाचा एक आनंद त्याला प्राप्त होणं शक्य नाही. नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडूनिया आशा कुरुंडी अहम भावेशी. म्हणून या अवसरे जे जे पावे, की तेणीची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. ही महासुखाची गोडी वाढतच कशी राहते? कारण त्याचं अहंकार पूर्णपणे गेलेला आहे. म्हणजे देहावरचा अहंकार गेला, इंद्रियांवरचा अहंकार गेला, मी करता मी भोगता हा पूर्णपणाने अहंकार निघून गेलेला आहे. आणि असा अहंकार निघून गेल्यानंतरची ही स्थिती आहे की त्याची आनंदाची गोडी जी आहे, त्याचे जे चाकणं आहे ते सारखं वाढतच चाललेलं आहे. का? त्याला आता आनंद चाखायला काय शिल्लक काय राहिले? आनंद रूपानेच तो शिल्लक राहिलेला आहे. आणि आनंद रूपानेच तो अवशिष्ट राहिला असल्यामुळे हा आनंद कायमचाच आहे. आणि अशा नित्य असलेल्या तो आनंद रूपाने त्यानं राहणं, त्याचा आनंद कधीही कमी आता होणारच नाही. हा काही विषयाचा आनंद नाही, आत्मरूप असा नित्य आत्मरूप आहे, नित्य आनंद आहे. हा नित्यानंदापुढे आनंद तो कोण? असा आनंद आहे. म्हणून हा जो आनंद आहे तो नित्यच कायमच नित्य अशा प्रकारचा आहे. आणि अशा आत्मस्वरूपाला तो ज्ञानोत्तर स्थितीमध्ये कायमच अंतःकरण वृत्तीने तो विषय करतोय, पुन्हा त्या आनंदालाच विषय करतोय, आनंद रूपाने राहूनच करतोय. आनंदाचे डोही आणि आनंद तरंग असा आहे ते. आणि कल्पित द्वैतामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार त्याच आनंदाला विषय तरी तो कुणाला करणार आहे? म्हणून तो आनंदालाच करणार आहे. म्हणून वारंवार आनंदरूप राहून आनंदात्मक वृत्तीने आनंदालाच विषय करतो. सर्व आनंदच आनंद असल्यामुळे त्याचा हा आनंद नित्य वाढतच राहणारा अशाही प्रकारचा आहे. म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही त्याला प्राप्त होतं. अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून या अवसरे जे जे पावे, म्हणून अवसरे म्हणजे यदृच्छेने समयानुसार प्रसंगानुसार त्या त्या वेळेला जे जे पावे, जे जे काही त्याच्या ह्या जीवनमुक्ती स्थितीमध्ये प्राप्त होईल, की तेणेची तो सुखावे, तेवढ्यानेच तो सुखावतो. जे काही मिळेल ते, मग ते अनुकूल असो की प्रतिकूल, ते शब्द इथं नाही टाकले, जे मिळेल ते असं म्हटलंय. म्हणजे प्रतिकूलता जरी प्राप्त झाली तरी अंतःकरण वृत्ती विचलित होत नाही, आणि जरी प्रतिकूलता प्राप्त झाली तरी विचलित होत नाही, आणि अनुकूलता प्राप्त झाली तरी आसक्त होत नाही. अशा प्रकारची त्याची अंतःकरणाची वृत्ती बनलेली आहे. आणि असा असल्यामुळे जे जे काही प्राप्त होईल, कारण त्याचं जे चित्त महासुखी पहुडली याचे ओची नाही, असा तो झालेला आहे. काय होवी? शस्त्रेवरी तोडिलिया, देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. जे जे पावे अवसरोचित, जे काही प्राप्त, प्रतिकूलता जरी प्राप्त झाली तरी सुद्धा ते तो सुखावलेलाच कायम असतो. त्याच्या आनंदामध्ये न्यूनता कधीच होत नाही. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जे ना. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, ऐके ते आहे तोची जाहला. तो जे दिठी पाहे, तो दृष्टीनं जे काही पाहतो ते आपणची होऊन जाय, ते आपण स्वतःच होऊन जातो. तो ज्याला ज्याला पाहतो ते मी माझ्याहून भिन्न अशा दुसऱ्या पदार्थाला पाहतो असं तो पाहतच नाही. त्याच्याकरता दृश्य नावाचा पदार्थ काही शिल्लकच राहिलेला नसतो. कारण संपूर्ण दृश्याचा त्यानं आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बाध केलेला आहे, दृढ मिथ्यात्व निश्चय केलेला आहे, आत्मरूप केलंय त्याला. तसं कल्पित सर्प हा अधिष्ठान रज्जुरूप व्हावा, तसं हे संपूर्ण कल्पित विश्व त्यानं आत्मरूप, आत्मा अधिष्ठान रूप केलेलं आहे, स्वयंरूप केलेलं आहे. म्हणून तो आता ज्याला कोणाला पाहिल ते आत्मरूपानेच पाहतो. कारण मीच या जगताच्या रूपानं, विश्वरूपानं, कल्पित पदार्थाच्या रूपानं प्रतितीला येत आहे असा त्याला पक्का निश्चय झाला असल्यामुळे आत्मस्वरूपाहून अतिरिक्त दुसरा पदार्थच नाही. म्हणून दिसलं तर काय दिसेल? आत्माच दिसेल, दुसरं काय दिसणार आहे?
त्या नित्यानंदैक्य दीपिकेमध्ये ही एक प्रक्रिया सांगितली. त्या ज्ञानी महापुरुष जो असतो, महात्मा जीवनमुक्त, त्याच्याकरता दुसरा पदार्थच राहिला नसतो. त्याच्याकरता प्रत्येक पदार्थ जो पाहे ते सगळं तेच तो होऊन जातो. असंच वर्णन करताना त्या ठिकाणी एक छोटीशी प्रक्रिया सांगितलेली आहे की कधीही जेव्हा दिसण्याची प्रक्रिया घडते, खरं तर ते दिसतं ते खरं असतं असं नाही, ते नसतंच. खरं तर जे दिसतं ते कधीच नसतं असं असतं ते पण तरीसुद्धा ते दिसतं, म्हणूनच ते बाधित अशा प्रकारे त्याला म्हणावं लागतं. ह्या बाधित ही मधलीच कल्पना आणावी लागते मध्ये. दिसलं म्हणून म्हणावं लागतं बाधित आहे म्हणून, खरं तर ते कधीच नसतं. मग दिसण्याची जेव्हा प्रक्रिया घडली त्यावेळी कधी घडू शकतं हे, कधी दिसू शकतो एखादा पदार्थ आपल्याला, त्यांनी छोटीशी एक 2-3 ओव्याचीच प्रक्रिया आहे ते. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा एखादा पदार्थ विचारसागरात आपण पाहतो, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही, हा एक सिद्धांत आहेच की नाही. तसं त्याने थोडासा वेगळा सिद्धांत सांगितला तिथं की कोणताही पदार्थ जेव्हा दिसला किंवा दिसण्याची प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हा पदार्थ जेव्हा असतो ना तेव्हा दिसतो. जो असतो तोच दिसू शकतो, जो पदार्थ नसतो तो दिसूच शकत नाही. वंद्यपुत्र आहे का? नाही. मग दिसतो का? नाही. तो पदार्थ दिसतच नाही. दिसला असेल तर असलेलाच दिसला असेल, असं होतं. मग आता जर काही दिसला असेल, जगतरूपाची प्रतीती जर काही आली असेल, दिसण्याचा भास जर काही झाला असेल, तर हा भास आहे तो कुणाचा आहे? असलेल्या पदार्थाचा भास आहे हा का नसलेल्या पदार्थाचा भास आहे? जो आहे त्याचाच भास आहे, नसल्याचा हा भास नाही. जो आहे तो म्हणजे कोण आहे? आत्मा आहे ना, आणि त्याचा हा भास आहे. त्या आत्म्याचा हा प्रतिभास आहे. भले तुम्हाला तो विपरीत रूपानं होतोय, पण आहे त्याचंच ज्ञान होतंय ना. नाही त्याचं ज्ञान होईल का तुम्हाला? रज्जूच नसेल तर ज्ञान होईल का सर्पाचं? होणार नाही. रज्जू आहे, अधिष्ठान आहे, म्हणून तर अध्यस्थाची प्रतीती आली ना. तसं आत्मा आहे, ब्रह्म आहे, म्हणून तर त्या ठिकाणी जगताची प्रतीती आली. नाही तिथं आणि नाही त्याची प्रतीती येऊ शकत नाही. म्हणून जरी प्रतीती आली असली जगताची तरी ती प्रतीती जगताची नसून ती अधिष्ठानाचीच प्रतीती आहे. हा दृष्टीसृष्टीवाद आहे. पण प्रतीती सृष्टी नावाचा पदार्थच नाही, दृष्टीच सृष्टी आहे. दृष्टी समकाली सृष्टी सुद्धा नाही, दृष्टीच सृष्टी आहे, सृष्टी नाहीच आहे. म्हणजे दृष्टीच आहे, शेवटी हे राहतं. म्हणजे ज्ञानच फक्त आहे, ज्ञानावर फक्त सृष्टीचा प्रतिभास आहे, फक्त सृष्टी नावाचा शब्द आहे, वाचारंभण आहे ते फक्त दृष्टीच आहे. ज्ञानच ज्ञान फक्त आहे, दुसरा पदार्थ नाहीच तर असेल कशाला? नाहीच आहे तो. असं असल्यामुळे जे आहे तेच फक्त प्रतीतीला आलेलं आहे, विपरीत रूपानं आलं येतच बिघडलंय फक्त. पण ज्ञानी महात्म्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे, आता आत्मज्ञान झालंय, म्हणून तो अज्ञान दशेमध्ये ब्रह्मस्वरूपाला, आत्मस्वरूपाला जगत रूपाने पाहत होता, दृश्य रूपाने पाहत होता, पदार्थ रूपाने पाहत होता. पण आता मात्र यथार्थ ब्रह्मज्ञान झालं असल्यामुळे, जगतात त्रैकालिक अत्यंत भावाचा निश्चय झाला असल्यामुळे, तो आत्मज्ञान त्याला दृढ झालं असल्यामुळे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा पक्का निश्चय झाला असल्यामुळे त्याला आता जे अज्ञान काळामध्ये भासत होतं, ते जे सत्य वाटत होतं ते तसं न वाटता त्याला आत्मरूपानेच भासतं, ब्रह्मरूपानेच. हे तर ब्रह्म आहे. जसं ज्याला दृढ असं रज्जूचं ज्ञान झालेलं आहे, तो त्याला जरी तो रज्जू सर्प सारखा भासला, सर्पाकारासारखा जरी भासला नंतरही, तरी तो म्हणतो की इथं रज्जू सर्प नसून हा रज्जूच आहे. असं जसं तो म्हणतो, रज्जूचं ज्ञान ज्याला झालं तो जसं म्हणतो, तसं ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला जगताची प्रतीती जरी आली तरी तो म्हणतो हे जगत नसून हे ब्रह्म आहे, असं तो म्हणतो. त्याचं म्हणतो मग पक्का त्याचा निश्चय असा असतो. म्हणून तो ज्याही कशाला पाहिल त्याला तो दृश्यरूपाने न पाहता, स्वभिन्नत्वाने न पाहता स्वयंरूपानेच पाहतो, आत्मरूपाने पाहतो, अभिन्नत्वाने पाहतो. दुसरा पदार्थच त्याला अवशिष्ट राहिला नसतो. वा, हां बरोबर. वृत्ती पदार्थापर्यंत गेल्यानंतर त्या पदार्थाचा बाध होतो आणि ती वृत्तीचाही बाध होऊन जातो. आणि ते जे पदार्थ उपहित चैतन्य, विषय चैतन्य आणि अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य हे कूटस्थ चैतन्य रूप होऊन जातं. ते चैतन्य मुळात एकच आहे, स्वयंरूप अशा प्रकारचं. चैतन्यात आभेद आहेच आहे. उपाधीमध्ये आभेद झाला की चैतन्याचा आभेद झाला हा फक्त उपचार होतो, उपाधीचा बाध झालेला आहे. मूळ चैतन्य एकच आहे. म्हणून तिथं चैतन्याचे आभेद होतो. पदार्थाला पाहतो आणि मग म्हणतो हा मी आहे, असंही नव्हे, कायमचाच मी आहे, त्याच्यापेक्षा वेगळा तो कधी झालाच नाही. हे चैतन्याचा अभिन्नत्व, अभेदत्व हे कायमच अशा प्रकारचं आहे. म्हणून हे जे घडणं आहे, कारण तो जिवंत आहे ना, जीवनमुक्तीचं वर्णन चाललंय सगळं हे. म्हणून त्याच्या अंतःकरणाची जी
बाधित अनुवृत्ती जी आहे होणारी ते कायम पदार्थाला विषय करेलच ना. बाहेर काहीतरी पाहणार, ते काही तो ज्ञान झालं म्हणजे काही पाहणार नाही, उठणार नाही, बसणार नाही, अशा प्रकार थोडंच होणार आहे. तो काहीतरी कर्म होणारच आहे. मग ह्या क्रियेमध्ये होणारा त्याचा निश्चय सांगतायत, त्याचा व्यावहारिक ज्ञानदशेमध्ये असणारा त्याचा हा निश्चय सांगतायत की त्याला आता अज्ञान कालासारखा त्याचा निश्चय नाही. आता त्याला आता यथार्थ ज्ञान झालेलं आहे. म्हणून तो त्याच्या ज्ञानोत्तर दशेमध्ये जे काही पाहणं होईल, बोलणं होईल, ऐकणं होईल, हे सगळं तद्रूप अभिन्न रूप अशा प्रकारचा स्वयंरूप असाच तो झालेला असतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तोची झाला. तो जे काही ऐकेल तो तोच झालेला आहे. आता हे सगळीकडं असंच चिंतन आहे. चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. चरणी हन चाले, पायाचं जे काही चालणं आहे, मुखे जे जे बोले, मुखानं जे जे काही तो बोलतो, ऐसे चेष्टा जात. मग संपूर्ण इंद्रियांच्या ज्या क्रिया असतील, संपूर्ण इंद्रियांच्या क्रिया, चेष्टा जात, संपूर्ण क्रिया समूह, ते तुले आपणची जो. हे सगळं तो स्वतः आपणच झालेला आहे. म्हणजे ज्ञानी महापुरुषाच्या जीवनामध्ये हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार खऱ्या अर्थाने त्रिपुटी रहित अशा प्रकारचा असतो. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत हा त्रिपुटीचा व्यवहार सत्यत्वाने असतो. मी करता, हे कर्म, हे करण, मी ज्ञाता, हे ज्ञान, हे ज्ञेय, ह्या संपूर्ण त्रिपुटी होतात. आणि त्रिपुटीमध्ये सत्यत्व असल्यामुळे हा आभेदाचा व्यवहार त्याच्या ठिकाणी नसतो, सगळं भेद दर्शन असतं. पण इथे त्याला ब्रह्मज्ञान झालं असल्यामुळे त्रिपुटीचा सांडिल्ली त्रिपुटी, दीप उजळला घटी, आत्मज्ञान झालेलं आहे. त्यामुळे त्रिपुटी संपूर्णपणे बाधित झालेली आहे. म्हणून त्रिपुटीच्या रूपानं जे प्रतीतीला आलेलं आहे ते एकच एक आहे. उपाधी भेद आहे, चैतन्यात आभेदच आहे. हा पक्का निश्चय झाला असल्यामुळे तो ज्याचं जे प्रत्येक क्रिया, चालणारा चालणं आणि चालण्याची ती करण पाय, प्रत्येक क्रिया ही त्याची त्रिपुटीमध्ये होणारी ही त्रिपुटी ही सत्यत्वाने न राहिल्यामुळे ह्या सर्व ठिकाणी तो आत्मचैतन्यच फक्त पाहतो, आत्मरूपानेच तो अवशिष्ट राहिलेला असतो. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. आपण स्वरूपानेच तो होतो, आपणच होतो ह्या संपूर्ण क्रियांच्या रूपाने. क्रियाकारकादी व्यवहारा, भाष्यकारांनी सुद्धा मध्ये पुढे कुठेतरी आलाय हा विषय. त्याला क्रियाकारकादी हा संपूर्ण व्यवहारच राहिला नाही. क्रिया कारक म्हणजे कर्ता, कर्म, करण, आपादान, संप्रदान, हे सगळे हे त्याला ह्या अशा प्रकारचे कारक कोणी राहिलं नाही, त्रिपुटी राहिली नाही. आणि त्रिपुटी न राहिल्यामुळे हे कर्म सत्यत्वाने न होता, कर्म पदार्थ हे पदार्थ रूपाने न राहता त्याला आत्मरूपानेच प्रतीतीला येतात. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचुनी नाही, आता कवण ते कर्म काही बाधी तयाते. हे असो, हे त्याचं वर्णन असो म्हणजे हे पुष्कळ किती सांगावं, कारण त्याचं कितीही वर्णन केलं तरी ते पूर्ण होणारच नाही. म्हणून असो विश्व पाही म्हणजे पहा अर्जुना, विचार कर, जयासी आपण पे वाचुनी विश्व नाही. ज्याला आपल्याला आपण सोडून ज्याला विश्व राहिलंच नाही, म्हणजे ज्याला आता विश्व राहिलंच नाही, आपण पे वाचुनी विश्व नाही, याचा अर्थ विश्वाला तो आत्मरूपाने पाहतो असं म्हणा. एक अर्थ असा, त्याला आपल्या वाचून विश्व आता राहिलं नाही, म्हणजे विश्वाला पाहताना तो आपल्या रूपाने पाहतो असा अर्थ झाला. किंवा दुसरा अर्थ करा, आपण पे वाचुनी, आपल्याला सोडून त्याला आता काहीच नाही, विश्वही नाही, त्याला आता विश्वच राहिलं नाही, दुसरा पदार्थच राहिला नाही, आपणच आपण तो फक्त राहिलेला आहे. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा विमत्सरा. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचुनी नाही. हे संपूर्ण विश्व ज्याला आपल्या वाचून नाही, म्हणजे आत्मरूपानेच संपूर्ण त्याला विश्व झालेलं आहे. आता कवण ते कर्म, आता मग ते कोणतं कर्म आहे आणि काही बाधित याते, त्याला आता बाधा करील का, त्याला आता काही त्याच्यापासून ते कर्म काही सुख दुःख पाप पुण्य उत्पन्न करून देईल का, जन्ममरणाला प्राप्त करून देईल का, कधीही देणं शक्य नाही. कवण ते कर्म म्हणजे कर्मच कुठं राहिलं, कर्म त्याच्याहून वेगळं राहिलं नाही. आता कर्म ब्रह्मरूप झालं आणि कर्म आणि काही बाधी कवनाते बाधी, कुणाला बाधील, कारण हा आता ज्याला बाधा होणार हा तसा जीव आता राहिलाच नाही, हा तसा राहिला नाही, हा ब्रह्मरूप झाला. ब्रह्माला आता कर्म बाधा करील का, करणार नाही. ज्याला दुसरा पदार्थच शिल्लक राहिला नाही तर कर्म कुठं राहिलं, कोणतं कर्म आणि कोणाला बाधा करील, कधीही करू शकत नाही. हा सहज कर्मे झाली ते ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधू जन,
एका जनार्दनी निमाली बानली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काही बोलीजे बोलवरी. हा मत्सरू जेथ उपजे, हा मत्सर द्वेष, दुसऱ्या विषयीचा द्वेष भाव, ज्वलनात्मक भाव, हा ज्या ठिकाणी उत्पन्न व्हावा, ते तुले जया दुजे नुरेची, तेवढंही जे द्वैत आहे, दुजे आहे, त्याला न उरेची, उरलंच नाही, तर मग तो आता निर्मत्सर झालेला आहे. हे काही बोलवरी बोलीजे म्हणजे त्याला आता शब्दाने आता म्हणायची गरज आहे का हा निर्मत्सर झाला असं म्हणण्याची गरज नाही. का? कारण जिथं हा मत्सर उत्पन्न व्हावा ते द्वैतच याला राहिलं नाही. कारण मत्सर म्हटलं की द्वैतामध्ये उत्पन्न होतो. द्वेष म्हटलं की आपल्यावर कोणीतरी भिन्न असावा, तर त्याच्याविषयी आपण द्वेष करतो. त्याच्याविषयी क्रोध, ज्या काही भावना होतात त्या दुसऱ्या विषयी होऊ शकतात आपल्या अंतःकरणात. परंतु ह्याला आता दुजं द्वैतच राहिलं नाही. आपण पे वाचून नाही आहे ना, म्हणून काय, म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा, आपणची विश्व झाला असा झालेला आहे. म्हणून त्याला आता द्वेष करण्यासाठी दुसरा पदार्थच नाही. द्वैतच जर उरलं नाही तर मग तो आता निर्मत्सर आहे. हे तरी काय म्हणायचं आहे का? पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रेपो मित्रा दोही सरिसा पाडू, असा तो झाला. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी, त्याला आता शब्दावर या शब्दाने बोलून दाखवून तो निर्मत्सर आहे असं म्हणण्याची गरज आहे का? काहीच आवश्यकता नाही. म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मूची कर्म रहितू, सगुण परी गुणाती तू येथ भ्रांती नाही. म्हणून सर्वापरी म्हणजे सर्वतोपरी सर्व प्रकारांनी तो मुक्त झालेला आहे. म्हणजे कर्मातून मुक्त झालेला आहे, द्वैतातून मुक्त झालेला आहे, जन्ममरणातून मुक्त झालेला आहे. हा संपूर्ण या ज्याला तो अनर्थ जो झाला होता त्या सर्व अनर्थातून तो सर्व प्रकारांनी मुक्त झाला. तो सकर्मूची क्रिया रहितो आणि तो शारीरिक अशा प्रकारची कर्म होत असताना सुद्धा लौकिक दृष्टीने जरी होत असतील, तो कर्म करताना सकर्मी असा जरी दिसत असला तरी वास्तविकतः कर्मरहितो, त्याच्या स्वानुभूतीने मात्र तो आता कर्मरहित असा झालेला आहे. सगुण परी गुणातीतू येथ भ्रांती नाही. आणि तो दिसताना कुठल्या तरी गुणातून सगुण असा दिसतो, कुठल्या तरी गुणाने युक्त होऊन आचरण करताना दिसतो, परंतु तो वास्तविक पाहता गुणातीत अशा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. त्रिगुणातीत असा तो झालेला आहे. क्रिया करताना कधी दिसेल, झोपणं ही तमोगुणाची क्रिया आहे, पाठ सांगणं ऐकणं सत्वगुणाची क्रिया आहे, असंही तो करेल. झोपही तो घेऊ शकतो, चालणं बोलणं हे सगळ्या रजगुणाच्या क्रिया आहेत, असंही तो करू शकतो. असा गुणांच्या क्रिया तो करताना जरी दिसला शारीरिक दृष्टिकोनातून, तरीसुद्धा स्वरूपाने वस्तुतः स्वानुभवाने तो मात्र गुणातीत असा झालेला आहे. येथ भ्रांती नाही आणि ह्याविषयी कसल्याही प्रकारचा संशय नाही. येथ संशय नाही, कसल्याही प्रकारची याविषयी भ्रांतीच घेऊ नका. भ्रांती म्हणजे इथं संशय, याविषयी काहीच संशयच नाही असा तो निश्चित रूपानं झालेला आहे. अजून 2 श्लोकामध्ये या महापुरुषाचं वर्णन आहे आणि पुढे मग वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचं वर्णन केलं आहे. उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.